नमस्कार, मी दिनराज वाघमारे. आपण पाहताय जय भारत न्यूज. सध्या जत शहरातील राजकीय टीका-टिप्पणी आणि विकास कामावरून वातावरण चांगलंच तापलेलं आहे. माजी नगरसेवक व नगरपालिकेचे आरोग्य व स्वच्छता समितीचे सभापती टिमूभाई येडके व नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आळी यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगलेला आहे. मागील 2-3 आठवड्यापासून सोशल मीडियामध्ये एकमेकावरती आरोपांच्या फैरी जडत आहेत. वेगवेगळ्या विषयावर टीका-टिप्पणी केली जात आहे. जत नगरपालिकेमध्ये सत्ता बदल झाला, खांदेपालट झाली, मात्र जत शहरातील कारभाराची विस्कटलेली घडी मात्र अद्याप बसलेली नाही. रुळावरून खाली गेलेली गाडी अद्याप रुळावर येण्याचं नाव घेत नाही. मागील काही वर्षापासून जत शहरामध्ये ज्या प्रमुख समस्या होत्या, तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची समस्या जी आहे ती पाण्याची आहे. आणि पाणी टंचाई हा जत शहराचा कायमचा एक दुखण्याचा विषय आहे. पाणी टंचाईमुळं जतकर हैराण झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आता नव्या योजनेचं काम सुरू झालेलं आहे, मात्र आगीतून उठून फपाट्यात पडल्याची अवस्था जत शहराची झालेली आहे. जत शहरातील रस्ते अतिशय वाईट परिस्थितीत असताना आता पुन्हा नवीन पाईपलाईनच्या योजनेच्यामुळं संपूर्ण रस्त्याची अक्षरशः वाट लावलेली आहे. तर ते रस्ते पुन्हा दुरुस्त केले जात नाहीत, तर नागरिकांना त्या रस्त्यावरून जाणे येणंसुद्धा मुश्किल झालेला आहे. दुसरी बाब म्हणजे जत शहरातील वाहतुकीची समस्या. आणि वाहतुकीची समस्या एवढी टोकाला गेलेली आहे. राष्ट्रीय महामार्गावरची अतिक्रमणं, तहसील कार्यालयाच्या समोरची अतिक्रमणं, बाजारपेठेतील अतिक्रमणं, रस्त्यावरती बसलेले फेरीवाले, रस्त्यावर केलं जाणारं पार्किंग, रस्त्यावरती उभी केली जाणारी वाहने, टू व्हीलर, तर या सर्वांच्यामुळं अक्षरशः वाहतुकीची वारंवार कोंडी होते आणि नाकी नऊ आलेले आहेत, अशी परिस्थिती आहे. आणखी काही महत्त्वाच्या ज्या समस्या आहेत त्यामध्ये स्वच्छतेचा विषय आहे. जत शहरातील भटकी जनावरे, भटक्या कुत्र्यांचा विषय आहे. तर असे अनेक विषय घेऊन सध्या नगराध्यक्ष आणि विद्यमान टीमवर जी पाठीमागची जी सत्ताधारी मंडळी होती, तर त्यांनी टीकेचं लक्ष बनवलेलं आहे. आणि या सर्वांचं नेतृत्व करत आहेत माजी नगरसेवक आणि माजी सभापती असलेले टिमूभाई येडके. आणि येडके यांनी गेल्या काही दिवसापासून विशेषतः नगराध्यक्षांना टार्गेट केलेलं आहे आणि त्यांच्यावरती टीकेचं झोड उठवलेलं आहे. मग फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, तर या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मचा वापर करून नगराध्यक्षांना टार्गेट केल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. आणि काल त्यानंतर स्वतः नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आळी आणि नगरसेवक परशुराम मोरे, मिथुन भिसे, त्याचबरोबर गौतम आयवळे, फिरोज नदाब आणि प्रमोद हिरवे, तर ही सर्व मंडळी एकत्र आली आणि त्यांनी टिमूभाई येडके यांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा सर्व ही जी येडके यांनी केलेली टीका ही राजकीय हेतून प्रेरित आहे आणि याच्यामध्ये कोणतंही तथ्य नाही, अशा पद्धतीचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. तर सुरुवातीला येडके यांनी सोशल मीडियातून काय आरोप नगराध्यक्ष आणि विद्यमान बॉडीवरती केलेला आहे, तर ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे. तर गेल्या काही दिवसापूर्वी नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आळी यांनी सहकुटुंब भूतान देशाचा दौरा केला आणि त्याच्यासोबत नगराध्यक्ष डॉक्टर तंगडी मॅडम आणि त्यांचे पती डॉक्टर शंकर तंगडी, तर हेही होते. तर ही सर्व मंडळी सहलीसाठी आणि हवापालटीसाठी शेजारच्या भूतान या
देशामध्ये गेलेले होते. आपल्या सर्वांना माहीत आहे की भूतान हा जगातील हा एक स्वर्ग मानला जातो. अतिशय निसर्ग संपन्न असलेल्या या राष्ट्रामध्ये जाणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. डॉक्टर रवींद्र आळी हे सहकुटुंब भूतानला गेले आणि त्यावेळी टिमूभाई येडके यांनी सोशल मीडियात एक पोस्ट टाकली होती. इकडं जत शहर पाण्यानं हैराण झालेलं आहे. 15-15 दिवस, महिना जत शहरात पाणी येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये हवा पालटेसाठी आणि याच्यासाठी नगराध्यक्ष हे भूतानला गेलेले आहेत. अशा पद्धतीची पोस्ट सोशल मीडियात टाकून त्यांच्यावरती टीका केलेली होती. तर त्याच दरम्यान वारंवार ज्या पाईपलाईन फुटत आहेत याच्या जत शहरातल्या आणि विशेषतः मुख्य पाईपलाईन जी फुटत आहेत, तर त्याबाबत पण येडके यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली होती. आणि येडके यांचं असं म्हणणं होतं की ही पाईपलाईन फुटते की फोडली जाते, की जाणीवपूर्वक फोडली जाते आणि त्या दुरुस्तीमधून त्याच्यावरती खर्च करून त्याच्यामधून काही मलिदा खाण्याचा प्रकार सुरू आहे का, तर अशा पद्धतीची टीका केलेली होती. आणि जत शहरातलं पाणी टंचाई हा विषय तर खूप गंभीर आहे. म्हणजे पूर्वी आठवड्यातून 2 वेळा पाणी येत होतं. आता सध्याची परिस्थिती अशी आहे की आठवड्यातून एकदाही पाणी येणं मुश्किल झालेलं आहे. 8-8, 10-10 दिवस एका भागाला पाणी सोडत नाहीत. त्यासाठी विविध कारणं सांगितली जाते. एक वीज पुरवठा खंडित होण्याची कारणं सांगितली जातात. मोटर जळण्याचा प्रकार आहे, मेन पाईपलाईन फुटण्याचा प्रकार आहे, सब पाईपलाईन फुटण्याचा प्रकार आहे. तर अशी वेगवेगळी कारणं सांगून की नागरिकांना पाणी टंचाईच्या खाईत लोटण्याचं काम सुरू आहे. जे टँकर जे आहेत पाण्याचे, ते एकच नगरपालिकेचा टँकर आहे आणि ठेकेदाराचा एक टँकर आहे. मात्र तो होणारा पाणीपुरवठा अत्यंत अपुरा आहे. त्यामुळं जत शहरातील नागरिकांचे पाण्या वाचून अतिशय हाल होत आहेत. ही अत्यंत वस्तुस्थिती आहे. एकीकडे पाणीपट्टी वाढवली, घरपट्टी वाढवली, मात्र त्या प्रमाणात जत शहरातील नागरिकांना पाणी मिळतंय का, असा प्रश्न पण आता निर्माण झालेला आहे. तर या पाणी टंचाई संदर्भात नगराध्यक्षांनी नवीन योजना जोपर्यंत पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित होणार नाही, तर तोपर्यंत हा विषय थोडासा पाणी टंचाईचा खालीवर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केलेली आहे. तर जुन्या योजनेवरती अद्यापही लोड घेत नाही आहे आणि वेगवेगळ्या कारणानं तांत्रिक अडचणीमुळं पाणी टंचाई होत असल्या आहे. मात्र जत शहराला दररोज पाणी देण्याचं आपलं ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर पुढचा जो टीकेचा विषय होता, तर तो म्हणजे की जत नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून डॉक्टर रवींद्र आळी यांनी स्वतःच्या हॉस्पिटलची स्वच्छता करण्याची मोहीम सुरू केलेली आहे. एकीकडे जत शहरातील स्वच्छतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. जागर फाउंडेशनसारखी सामाजिक संस्था रस्त्यावरती उतरून जत शहराच्या स्वच्छतेसाठी कार्य करत आहेत. तर अशावेळी जत नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा वापर करून स्वतःच्या हॉस्पिटलचे आठवडाभर त्या ठिकाणी कर्मचारी वापरणे आणि 8 ते 10 कर्मचाऱ्यांचा वापर करणे, तर या बाबतीत येडके यांनी सोशल मीडियामध्ये नगराध्यक्षावरती जोरदार टीका केली. अगदी वेगळ्या भाषेमध्ये नगराध्यक्षांच्यावरती त्यांनी टीका केलेली आहे. मात्र या टीकेला पण नगराध्यक्षांनी उत्तर दिलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या हॉस्पिटलचं इन्स्पेक्शन असल्यामुळं स्वच्छतेसाठी कर्मचारी पाहिजे होते आणि तर ज्यावेळी या स्वच्छता कर्मचारी त्यांचं काम संपल्यानंतरच्या कालावधीमध्ये तर त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये काम केलं आणि त्याचा मोबदला त्यांनी दिलेला आहे. तर त्यांना रोजगार देऊन तर ते इथं काम करून घेतलेलं आहे. मात्र अशा पद्धतीनं त्यांना एक मिळालेला रोजगार मिळू नये अशा पद्धतीचा काही लोकांनी घाट घातल्याचंही डॉक्टर आळी यांचं म्हणणं आहे.
तर पुढचा विषय जो टीकेचा होता तर तो म्हणजे चौकाच्या सुशोभीकरणासंदर्भात येडके यांनी टीका केली आहे. आणि येडके असं म्हणणं आहे की जत शहरातलं जे चौकाचं सुशोभीकरण आहे तर त्याचं एस्टिमेट करायला आणि कामाची सर्व फाईल तयार करायला नगराध्यक्षांनी स्वतः विरोध केलेला आहे. तर ज्या चौकाचं सुशोभीकरणाचा विषय आहे तर त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक आहे, त्याचबरोबर हनुमान मंदिरचा चौक जो चावडीजवळचा तो चौक आहे आणि जगद्गुरू बसवेश्वर महाराज चौक आहे. तर या चौकाच्या सुशोभीकरणाला स्वतः नगराध्यक्षांनी त्याचं एस्टिमेट करायला विरोध केला आणि त्यामुळं ह्या चौकाचं सुशोभीकरण रखडले अशी पण टीका टिमूभाई येडके यांनी केलेली होती. त्याचबरोबर लोकमान्य टिळक यांची मूर्ती जी आहे तर ती आपल्या चिंगीबाबा मंदिरच्या समोर राम मंदिर चौकामध्ये या ठिकाणी होती. तर ही मूर्ती काही वर्षापूर्वी हटवलेली आहे. तर ती मूर्ती बसवून त्या चौकाचं पण सुशोभीकरण करावं अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. याशिवाय सध्या सर्वात जो हॉट विषय आहे तर या टीकेतला सोशल मीडियातला गाजत आहे तर जत शहरातील स्वच्छतेच्या ठेक्याबाबत. तर जत शहरातला स्वच्छतेचा ठेका जो आहे तर गेल्या वर्षी हा ठेका संपलेला आहे आणि अद्याप नवीन ठेका दिलेला नाही. असं असताना सुद्धा पाटील नावाच्या व्यक्तीच्या नावावरती एकदा 35,000 आणि एकदा 20,000 असं जवळजवळ एकदा 35 लाख आणि एकदा त्यानंतर 20 लाख असं सुमारे 50 ते 55 लाख रुपयांचं बिल काढल्याचा अतिशय गंभीर आरोप टिमूभाई येडके यांनी केलेला आहे. प्रत्यक्ष कामावर 28 कर्मचारी असताना जो 80 ते 84 कामगार कामावरती दाखवले जातात. 4च घंटागाड्या असताना 10 घंटागाड्याचं बिल काढलं जातं. इचलकरंजीच्या ठेकेदाराच्या नाव पुढं करून पाटील आणि ऋषी साळे तर या दोघांच्या नावावरती सदरची बिलं काढलेली आहेत आणि निवडणुकीमध्ये केलेल्या खर्चाची भरपाई करण्याचा उद्योग या माध्यमातून सत्ताधारी करत असल्याची जोरदार टीका केलेली आहे. आणि आणखीन पण या सर्व गोष्टीचा आपण पर्दाफाश करणार असल्याची जोरदार टीका येडके यांनी केलेला आहे. तर या सर्व गोष्टी एकीकडं सर्व टीका टिप्पणी होत असताना की नगराध्यक्ष आणि या सर्व मंडळींनी सुद्धा या गोष्टी सर्व जे आरोप आहेत ते फेटाळून लावलेले आहेत आणि सर्व कारभार हा पारदर्शक आहे. सर्व व्यवहार हे चेकने झालेले आहेत आणि थेट पैसे हे कामगारांच्या अकाउंटवरती गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची अफरातफर आणि फ्रॉड नसल्याचा दुजोरा तर नगराध्यक्ष यांनी दिलेला आहे. तर अशा पद्धतीनं जत शहरातलं वातावरण सध्या तापलेलं आहे. जत शहरातलं त्यामुळं हे राजकीय वातावरण तापलेलं आहे. जय भारत न्यूजसाठी मी दिनराज वाघमारे.